मोरवा संघाचा एक बदल, कैलास पाटील इन झालेत आणि आमचा मित्र दीपेश सध्या आराम करणार आहे. चला सामन्याला आज सुरुवात करूया. पंचांना विनंती करतोय मैदानाचा ताबा घ्या प्लीज. अंपायर्स इथे देखील फक्त 1 षटक क्रमांक 2 आणखीन एक पाणजू स्पोर्ट्स पाणजू जो महत्वपूर्ण संघ आहे. पाणजू गावातील त्या टीमच्या माध्यमातून भरपूर वर्ष ज्यानं क्रिकेट खेळलं आहे. आता मात्र 40+ क्रिकेट जॉईन केलं. 35 इयर ओल्ड मिस्टर नितीन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. फुल टॉस आहे यावेळेस. फटका हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे प्रमोद भोईर, सोडणार नाहीये. पहिली विकेट डाऊन. मंगेश पाटील या ठिकाणी बाद आउट. चेतन पाटील सध्याच्या घडीला नक्कीच इनफॉर्म बॅटर. आर के मोरवा या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं सध्याच्या घडीला इनफॉर्म बॅटर. ऍज अ कर्णधार कॅप्टन ज्या वेळेपासून चेतन बनलाय, खऱ्या अर्थानं आर के टीमची जबाबदारी काय आहे याची जाणीव त्याला आहे. आणि त्या जाणीवनुसार नक्कीच एक चांगलं क्रिकेट आतापर्यंत ओव्हरऑल ज्या काही स्पर्धा म्हणजे आपण 7वी स्पर्धा पाहतोय त्याच्यामध्ये ज्या काही स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये एक चांगला परफॉर्मन्स या खेळाडून दाखवलाय. विथ द स्विंग खेळायचं होतं यावेळेस. बघा एक संधी निर्माण केली होती गोलंदाजानं यष्टीची तोडण्याची. ती यष्टीची तोडण्याची संधी त्या ठिकाणी गमावली. थोडासा उशीर झाला. चेंडू टॉस झाला होता त्या कारणाने चेंडू थोडासा उशीर झाला लावण्यासाठी. आता काय चेंडू टाकलाय ही खासियत आहे गोलंदाज नितीन पाटील यांची. पाटील परिवाराचं खूप मोठं योगदान. 40+ क्रिकेट त्यांच्या वडिलांनी सुरू केलं होतं. जे एकत्र खेळले होते पूर्वी. अगोदरचा 40+चा संघ होता रमाकांत पाटील आणि आज त्यांचे 2 सुपुत्र या ठिकाणी खेळतात या मैदानाच्या आतमध्ये, सुहास पाटील आणि नितीन पाटील. विथ द स्विंग क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. डिक्लेअर झोन एकदा मिळालेल्या फटक्यावर. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 7. आर के मोरवा वर्सेस पाणजू उपांत्य फेरीतील मॅच. आणि बहुतांश क्रिकेट पाहण्यासाठी लाईव्ह टेलिकास्ट प्रेक्षक जुडले असतील. टर्न झालाय, स्विंग झालाय. इथे देखील घोषांकित क्षेत्र आहे. इथे देखील फक्त 1 डे असेल. धावा झाले ते 8. भरपूर प्रेक्षक या मॅचला पाहण्यासाठी डिका स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर जुळलेले आहेत. त्या तमाम प्रेक्षकांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय. सन्माननीय दयानंदजी शेट्टी साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम दयानंद शेट्टी साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करतोय आपणास की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धावा संख्या झाली ती 9. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. 4 ओव्हरची मॅच. सन्माननीय रोहितजी बांदेकर साहेब देखील या ठिकाणी दाखल झाले. बीजेपी अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत. प्रमोद भोईर जेलच्या खाली. हा दुसरा जेल या इनिंग मधील पकडतायत प्रमोद भोईर. आणखीन एक धक्का आर के मोरवा टीमला. टीम कॅप्टन चेतन पाटील बॅक टू द पॅव्हलियन. आउट. स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत. प्रमोद भोईर जेलच्या खाली. हा दुसरा जेल या 2 विकेट 3 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी नितीन पाटील. धावा संख्या झाली आर के मोरवा या टीमची 9 धावा. प्रयत्न हाच असेल आर के मोरवा या टीमचा. 30, 35, 40 धावा संख्या फलकावर यायला हवी. पांडू टीमच्या अगेन्स्ट नक्कीच काही मॅचेस खेळलेल्या आहेत, काही मॅचेस पाहिले त्यानुसार ती प्लॅनिंग नक्कीच केली असेल. मात्र पांडू संघ हाच विचार करेल की आम्हाला नक्कीच 30च्या आतमध्ये थांबवायचं आहे आर के मोरवा या टीमला.
गोलंदाज तयार सुहास पाटील, नितीन पाटील यांचे मोठे बंधू आणि टीम कॅप्टन पांजू गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. कैलास भोईर स्ट्राईक एंडवर. चांगले चेंडू ऑफ साईडला चेंडूला कट केलाय. एक धाव आहे. थोडस मिसफील्ड झाले त्या ठिकाणी. स्ट्राईक एंडला थ्रो. कैलास पाटील डेंजर झोन मध्ये आहेत आणि ते मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. पायाला दुखावत आहे तरी देखील मात्र या ठिकाणी या 2 धावा कंप्लीट केल्यात कैलासनं. मेघनाथ आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या सोबतीला. गुड रनिंग बिटवीन द विकेट कैलास. वेल डन. 2 धावा. धावा झाल्यात ते 11. जितेंद्र भोईर त्या ठिकाणी होते. आज बघा वेळ जो काही वाया गेलाय तो वेळ आपल्याला आज भरून काढायचा आहे, कारण आज अंतिम फेरीचा सामना आपल्याला खेळवायचा. अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा, त्याच्यामुळे या गोष्टीकडे थोडस लक्ष द्या. टॉस झालाय. अगदी समोरून चेंडू टॉस झालाय. ही खासियत आहे या विकेटची. बघा खूप चांगला चेंडू. विकेट टू विकेट मारा न करता आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिचिंग आपण त्यांची पाहू शकाल. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली लाईन आणि लेंथ. धावा झाल्या त्या 11. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील चेंडू खाली बसला. जी अपेक्षा केली होती कैलासनं की चेंडू थोडस उचली घेईल आणि त्या 1 बाउन्स मध्ये टप्प्यावर कैलास खास करून बॅकफुटला आला होता आणि ऑफ साईडला तो चेंडू खेळायचा होता. मात्र चेंडू खाली बसलाय. 2 चेंडू आतापर्यंत डॉट येत आहेत सुहास पाटील यांच्या या षटकातील. षटक क्रमांक 3 सुरू आहे. फक्त धावा 11 आहेत. वेग थोडासा वाढवावा लागेल आर के मोरवा या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा या सुहास समोर कैलास पाटील विथ द स्पिन. बॅक टू बॉलर समोर खेळला. इथे संधी आहे रनआउट करण्याची. डायरेक्ट हिट आणि या हिट ने केले काम फिट. यावेळेस आणखीन एक विकेट. कैलास पाटील यावेळेस बाद आउट. विथ द स्पिन बॅक टू बॉलर समोर खेळला. इथे संधी आहे रनआउट करण्याची. डायरेक्ट हिट. 11 धावसंख्येवर संघ थांबलाय. आतापर्यंत 3 चेंडू झाले. 3 चेंडू मध्ये एकही धाव नाहीये. ओव्हरऑल 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावा झाल्यात त्या 11. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅटर मिस्टर प्रशांत मात्र येत आहेत. आता मात्र एक चांगली इनिंग अपेक्षित असेल मेघनाथ कडून टीम साठी. या जोडीला एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. तर पांजू टीमला ज्या विकेट टाकण्याचा सिलसिला सुरू आहे, पडण्याचा सिलसिला सुरू आहे, तो कंटिन्यू ठेवायचा आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा. यावेळेस देखील क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता. क्रॉस बॅट क्रिकेट म्हणजेच व्हेरी बॅट क्रिकेट विथ द स्पिन. यावेळेस देखील नक्कीच बोटांची जादू पाहायला म्हणजे सुहास पाटील यांच्या. आणखीन एक चेंडू डॉट. खूप चांगली गोलंदाजी. नितीन पाटील षटक हाताळला. फक्त 3 धावेचा. सुहास षटक आतापर्यंत हाताळतोय फक्त 2 धावा. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 11 धावा फक्त फलकावर लावल्या आहेत आर के मोरवा या टीमनं. सुहास पाटील टीम कॅप्टन पाणजू गोलंदाजी ट्रॅकवर. समोर मेघनाथ विथ द स्पिन. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका बसलाय. चेंडू हवेत. यावेळेस देखील अक्रॉस क्रिकेट खेळायचं होतं. शेवटच्या चेंडूवर सिंगल. सुहास देखील धावा खर्च करतोय 3. 12 चेंडू मध्ये फलकावर धावा फक्त लावल्यात आर के मोरवा टीमनं. त्या फक्त 6 धावा. बघा पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र शेवटचे 12 चेंडू जर आपण पाहिले तर शेवटच्या 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा. पाणी घेऊन जा प्लीज. 6 धावा आणि जवळजवळ 3 विकेट गमावल्यात आर के मोरवा या टीमनं. भगवानजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत. हॅलो. यस भरत राऊत धन्यवाद. सामना 4 षटकांचा आहे. कालही नाईलाजास्तव आपल्याला 4 षटकांचा सामना खेळवावा लागला. षटक संपलंय. 3रं धावसंख्या आहे ती 12. 3 बाद आर के मोरवा.
कठीण परिस्थिती आहे. हेमराज पाटील माजी कर्णधार स्वागत करतो तुमचं. मेघा आणि प्रशांत अशी जोडी मैदानात. दिलीप भोईर नाही आहेत आज संघात. शेवटचं षटक मला वाटतं प्रमोद आहेत. प्रमोद उंच फटकाय, कोण झेल घेईल आणि झेल घेतोय मला वाटतं प्रेमनाथ पाटील. अप्रतिम झेल, समोर दिसत नाही कारण सूर्य समोर आहे. अप्रतिम झेल, क्या बात आहे प्रेमनाथ. बाद होत आहेत मला वाटतं मेघा आणि नवीन खेळाडू जात आहेत मला वाटतं नरेश म्हात्रे. धावसंख्या अजूनही 12. मला वाटतं 19 चेंडूंचा जवळजवळ खेळ संपलेला आहे. मेघनाथ बाद होत आहेत. धावसंख्या अजूनही 12 वरती थांबलेली आहे. नॉन स्ट्राईकला प्रशांत, स्ट्राईकला येत आहेत नरेश म्हात्रे. प्रमोद पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतायत. पुढचा चेंडू यावेळेला मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीनं यस लगेच थ्रो दिला जातोय. एकच धाव, एका धावाने स्वतःचा खातं खोलतायत. संघ पोचतोय आरके मोरवा 13 धावा. यानंतर होणारा सामना मला वाटतं आयोजकांनी जाहीर केलेला आहे. मालवणी वर्सेस एकसरी. नक्कीच प्रमोद यावेळेला मात्र चेंडू खालीच राहतोय. प्रमोद मारण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातोय. शेवटचे 3 चेंडू, धाव संख्या 13. 13 धावा. काय घडेल काय बिघडेल. भरत राऊत मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कड घेऊन जातो डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेने धाव संख्या 14. पांडू संघ काय ती स्पर्धा नारंगीची, न भूतो न भविष्यती. तशीच कालची स्पर्धा, कालचा दिवस नवघर संघासाठी अप्रतिम. 5 वर्षानंतर एखादा संघ फायनल मध्ये जातो, काय असतं ते काल नवघर संघाने अनुभवलेलं आहे. वारण्याचा प्रयत्न आणि बाद. यावेळेला मात्र बाद नरेश म्हात्रे. काहीच गरज नव्हती, क्रीज मध्ये थांबायला पाहिजे होतं. धावसंख्या थांबलेली 14 धावसंख्येवरती. शेवटचे चौथ्या षटकातला हेमंत बाबा रनआउटच्या रूपाने आणखीन एक खेळाडू बाद करतायत. शेवटचा चेंडू, नवीन खेळाडू आलेले आहेत ते जयेश. धावसंख्या 14. मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या आहे ती 14 आणि 15 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी दिलेलं आहे आरके मोरवा संघानं पाणजू संघाला. पंधरा धावा करायच्या. चेंडू आहेत ते मला वाटतं 24 चेंडू 15 धावा. वेल बॉलिंग प्रमोद, गुड बॉलिंग. खरोखर मला वाटतं 1 की 2 धावाच फक्त या षटकात आलेल्या आहेत. 2च धावांचं षटक. अप्रतिम षटक प्रमोद यांचं. दयानंद शेट्टी यांचा शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद. मला वाटतं संदीप राऊत, धन्यवाद भाऊ.
आपण या ठिकाणी आलात, आमचे मित्र आहेत. धन्यवाद, मनापासून आभार. प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर संदीप भाऊंना पण विनंती आहे की तुम्ही सन्मान करायचा आहे. आचारसंहिता आहे संदीप भाऊ, त्यांनाही माहित आहे, नाईलाज आहे. अन्यथा संदीप भाऊ वेगळ्या रूपामध्ये आम्हाला दिसले असते. संदीप भाऊ, खरोखर वाईट वाटतंय आम्हाला. खरोखर मी तर संदीप भाऊना गेली कित्येक वर्ष, 15 वर्ष जास्त झाली जर मी ओळखत असेल संदीप भाऊना. आमची काय बोलायचं संदीप भाऊ, चलताय. नक्कीच संदीप भाऊंच्या मातोश्रींचं आत्ताच 2 दिवसापूर्वी निधन झालेलं आहे. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत संदीप भाऊ. येस. धावा झाल्या त्या 14 आणि 15 धावा करायच्या आहेत. पांजूर संघाला 24 चेंडू. सलामीची जोडी लगेच पाठवून द्या. रोहित बांदेकर साहेब, बीजेपी उपाध्यक्ष, यांचाही शुभ सन्मान प्रभाकर म्हात्रे. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. प्रभाकर म्हात्रे, संदीप राऊत साहेब आमच्या मी तर नेहमीच संदीप राऊत साहेबांबरोबर, एवढा मोठा माणूस खरोखर धन्यवाद राऊत साहेब, आपलं मनापासून आभार आहे. आईचं निधन झालंय तरी आपण या ठिकाणी या आपल्या मित्रांच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं खरोखर संदीप भाऊ, मी तर तुम्हाला किती वर्ष झालं ओळखतोय, त्याबद्दल आपलं मनापासून आभार आणि धन्यवाद. अरे आमचे आहेत ते आपल्या याच्यामध्ये आहेत. कालचा दिवस अख्खा दिवस होते आपले भाऊ. यस, नाव सांगा. कोको 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 बेटा, धन्यवाद तुझं, वेल डन. या ठिकाणी आलास त्याबद्दल तुझं कोको अभिनंदन. स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झालात. चला लक्ष्मीकांत, पहिला चेंडू आर के मोरवा वर्सेस पांजू. काय फिल्डिंग, यावेळेला मात्र झेल नाहीये. एकच धाव. हेमंत बाबा, आतिश भोईर, काय घडलंय का या वेळेमध्ये? नाही ना, हेमंत बाबा सोबत नाही ना. येस. ओके हेमंत बाबा, मस्ती आहे थोडी आणि मी करणार एक धाव पहिल्या चेंडूवरती. धावा करायची आहेत 15. जितू, यावेळेला मात्र चेंडू टॅप केला जातोय, दिला जाईल आणि बाबा पोचत नाहीयेत. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. धावची 4 रूपानं. धाव संख्या 1. चेंडू टॅप केला जातोय, दिला जाईल आणि बाबा पोचत काही गरज नाही, या नाहीयेत. डिक्लेअर झोन आहे. गोलंदाज आहे तो मला वाटतं लक्ष्मीकांत. गोलंदाज आहे लक्ष्मीकांत. लक्ष्मीदास, कैलास पाटील. रनआउटच्या रूपाने पहिला फलंदाज बाद होतोय. आर के मोरवा वर्सेस पांजू. नवीन फलंदाज प्रमोद. काय गडबड आहे भरत राऊत, वाटलं होतं का एखाद्या ठिकाणी 80 धावा, 80-90 धावा आणि आता 20 ते 25 धावा डिफेन्स करताना किती मार्क जाते या मैदानावरती. हेच क्रिकेट आहे. चला चला, या पुढचेही सामने आपल्याला 4 षटकांचे खेळवायचे आहेत. दोन्ही पंच मनोहर शिंदे, गुणेश म्हात्रे, दोघांचंही मनापासून आभार. यावेळेला मात्र स्टेट ड्राईव्ह आहे. चेंडू येतोय प्रमोद, मला वाटतं लगेच थ्रो दिला जातोय. अनिल आहे त्या ठिकाणी. एकच धाव, एका धावाने धावसंख्या 2. 1-1 धाव. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. एकसर हे आणि मालवणी बाबूभाई इथं आहेत. जेवण झालेलं आहे. या
धन्यवाद दोन्ही संघांचं. जितू भोईर यावेळेला चेंडू टॅप केला जातोय. एक एक धाव महत्वाची आहे, अन्यथा जितू कोणाचं ऐकणार नाही. हा नक्कीच षटकार मारण्याचा प्रयत्न केला असता. एका धावेने धावसंख्या आहे ती 3. पहिले षटक मार्गस्थ, त्याच करता मी थांबवलंय भरत राऊत यांना. जवला सुकत लावायचा की कर्दी, डोमी आणायची की कोत्या शिप्या आणायच्या की काय, ते माझ्याकडे आहे. चेंडू फुलटाच आहे आणि झेल मारायचा होता कुठे, पांजूला गेला नायगावला. आहे, ते बाद माझ्याकडे होत आहेत जितू. चेंडू फुलटाच आहे जयेश यांनी झेल आणि पकडलेला आहे. झेल. 15 धावा सुद्धा किती महाग आहेत बघा या मैदानावरती. मारायचं होतं कुठे. दुसरा मोहरा बाद होतोय. गोलंदाज अजूनही लक्ष्मीदास आहेत. ओके. टॉस करायचा आहे. आयोजक मला वाटतं संदीप राऊत यांना संधी देऊया आपण. प्रभाकर पाटील या नाणेफेक करून घ्या. एकसरी आणि मालवणी या दोन संघादरम्यान आपण सामना खेळूया. तुम्ही जो मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल खरोखर आयोजकांचा मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतोय. बाबू शेवटचा चेंडू यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका जातोय. हरेश या चेंडूवरती लगेच थ्रो दिला जातोय. त्याला माहिती आहे एकच धाव. कालचे सामने सगळ्यांनी बघितलेले आहेत. एका धावेने धावसंख्या 4. 2 बाद 4 धावा. पहिलं षटक संपतंय. आरके मोरवा संघाचं कोको लव यू. चला संदीप राऊत यांचा शुभ हस्ते नाणेफेक केले जाते. मालवणी वर्सेस एकसरी दोन्ही मित्र परिवार आहेत. नंदू पाटील दिसत नाहीयेत. नंदू पाटील नाणेफेक जिंकतोय मला वाटतं मालवणी संघ. नवीन गोलंदाज अनिल पाटील. नंदू भाऊ नाही नंदू पाटील एकसरचे. तुम्ही जेवून घ्या. धावा करायचे आहेत 11. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 18. काय घडेल काय बिघडेल. गोलंदाज अनिल यावेळेला मात्र उंच फटका आहे. झेल की काय प्रशांत. या झेल टिपतोय आणि सुहास सारखा मोरा बाद होते. का घाबरतायत संदीप भाऊ धन्यवाद. तुमचं मनापासून आभार. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. नाईलाज आहे समजून घ्या. कोको बाय बाय. मला चॉकलेट दे. गन आहे नको. प्रशांत अप्रतिम झेल टिपतायत. पांजू संघ का बारदान घेतोय काही कळत नाहीये. फक्त 15 धावा त्याही डिफेन्स करतोय आरके मोरवा संघ. टेन्शन घेऊ नको. हरिराम काय ताकद आहे या खेळाडूची. ही ताकद मी बघितली होती नारंगीच्या मैदानावरती. अप्रतिम अष्टपैलू खेळाडू हरिराम. धावा झाल्या 4. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं मेघा येतोय चेंडूवरती. सगळ्यांना माहिती आहे काय करायचं आहे. एका धावेने धावसंख्या 5. धावा करायच्या 10. चेंडू मी सांगणार नाहीये. मनापासून धन्यवाद आयोजक गावदेवी दैसर. यावेळेला मात्र स्वायर चेंडू स्वायर मारा. अतिशय खराब चेंडू. नो +1. 2 धावा आणि फ्री हिट. 2 धावा आणि फ्री हिट. या 2 नाराज आणि नाराज पाठीराखे नाराज आहेत. 2 अवांतर धावांनी धावसंख्या 7 आणि फ्री हिट आहे. 2 धावांनी धावसंख्या 7. थांब रे
हिट. यावेळेला मात्र स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने फटका येतोय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल नाही, थांबवलेला आहे. वाट बॅकिंग प्रशांत. एकच धाव, एका धावेने धाव संख्या 8 धावात. 8 धावा झाल्या आहेत. धाव संख्या 8. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रशांत पुन्हा चेंडूवरती हातातून सोडतोय. हा ना चालेल नाहीये, नाही. हा जो जवळ आहे ना 2 दिवसा याचा डिक्लेअर एकचा, तोच सगळ्यांना महाग पडलेला आहे. मी तर सांगेन हाच जो डिक्लेअर झोन तो सगळ्यांना महाग पडलेला आहे. इथून जो गोंधळ होतोय तो अतिशय खराब आहे. धावसंख्या एका धावेनं 9 धावा. मुराद यावेळेला मात्र अप्रतिम डिलिव्हरी. हेच पाहिजे, हेच हवंय आर के मोरवा संघाला. प्रमोद यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. प्रशांत यांच्या हातातून चेंडू सुटतोय. पकडला असता नक्कीच प्रमोद बाद झाले असते. एका धावना धावसंख्या 10 धावा. काय बात आहे. 12-5 12-5. प्रभाकर भाऊ एवढी मोठी छत्री लावली कालपासून, ऊनच नाहीये या ठिकाणी. प्रभाकर भाऊ ऊनच नाहीये कालपासून. क्या बात आहे. चांगली स्पर्धा. धन्यवाद खरोखर गावदेवी दैसर मास्टर संघाचं मनापासून आभार. नंतर आपण बोलू त्या विषयावरती, पण तुम्ही चांगली स्पर्धेचं आयोजन केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धन्यवाद तुमचं खरोखर. दैसर मास्टर काही कोणालाही कुठल्याही प्रकारचा थकवा आणि काही जाणवलं नाही आणि अप्रतिम व्यवस्था. अजूनही लोक जेवत आहेत. काल 5 वाजेपर्यंत लोक जेवत होती, आज किती वाजेपर्यंत जेवतील काही कल्पना नाही आहे. मग तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तुम्ही मागेही मोठे होता, आजही मोठे आहात आणि यापुढे मोठे व्हा. धन्यवाद. कुठे बदल केलाय? एकसरी संघ एक बदल आहे. मालवणी संघ हेमंत यांना त्रास होतोय आणि त्यांच्या जागेवरती सुनील येत आहेत. भाऊ आहे एक खेळाडूचा बदल आहे नाही. बघा लिस्ट चेक करा ना. बघा फक्त संधी आपण सगळ्यांना देतो, बाकी काही नसतं. समजून घ्या. भाऊ आहे. ओके ओके धन्यवाद. त्याहीपेक्षा तुमचा मनाचा मोठेपणा महत्वाचा आहे. यावेळेला मात्र नाही, बाद नाहीये आणि वाईटचा इशारा. अवांतर चेंडू, अवांतर धाव. लेग कडे आहे. अवांतर धाव. धाव संख्या 11 धावा. आमचा स्कोरर विचारतोय वाईट कसा. यावेळेला मात्र लेकडे ग्लान्स आहे. चेंडू हरेश यांच्याकडे जाईपर्यंत हरेश पडला. एकच धाव. काही करा, काल जो गोंधळ झाला त्यावरती एकच धाव. मला डिक्लेअर झोन ना साडू, एकच धाव ना. हे बरं आहे. लात मारा एकच धाव, गोखा मारा एकच धाव. एकच धाव नाईलाज आहे. एका धावेने धाव संख्या 12. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रशांत चेंडू पकडून थ्रो दिला जाईपर्यंत. क्या बात आहे. हराम काय खातो मित्रा? शिप्या. तुम्ही शिप्या खा, कोत्या खा, जवला खा, कर्दी खा, बाकी बाहेर पाठवू नका. नुसत्या भाषा. धाव संख्या 13 धावा. 2 धावांची गरज आहे. मंगेश पाटील नवीन गोलंदाज. नको कोलिम हराम. कारण हा बक्षीस पात्र स्पर्धा आहे. नक्कीच हा सामना आहे. यावेळेला मात्र मारण्याचा प्रयत्न आणि धाव संख्या एका धावेनं 14 धावा.
पहिल्या स्पर्धेचा हिरो, एवढ्या वर्षाची मेहनत, पाणजू संघ एका धावेची गरज जिंकण्यासाठी. चेतन, अजूनही चेंडू बाकी आहेत का सर? चेंडू आम्ही मोजायचं सोडून दिलेला आहे. 2 चेंडू, एका धावेची गरज. असाही सामना जिंकलेला आहे पांडू संघाने. तर एकच बळी, मला वाटतं 2च बळी गेलेले आहेत पांडू संघाचे. मारण्याचा प्रयत्न, शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातला. एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी पांडू संघाला. यावेळेला उंच फटका आहे, प्रशांत यांच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी अभिनंदन पांजू, अभिनंदन. पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये दाखल होतोय पांजू संघ. मालवणी वर्सेस एक्सरे या 2 संघादरम्यान जो सामना होईल त्यामध्ये भरत राऊतला वाईट वाटायला नको म्हणून मी बसलोय. यस, धन्यवाद भरत राऊत. आणि तुम्ही भरत राऊत, तुमचा जन्म नव्हता त्यावेळी या ठिकाणी मी दैसरला कॉमेडी करतोय. प्रभाकर भाऊ बरोबर की नाही आहे? मला वाटतं कोणाला माहितीही नसेल तेव्हापासून मी या ठिकाणी समालोचन करतोय आणि आजही त्या ठिकाणी आहे. कारण हे प्रेम आहे दैसर गावानं आणि कांदरपाडा एक्सर या गावाने मला दिलेलं प्रेम आहे, म्हणून माझा हा सन्मान आहे असं मी समजतो. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच सोडून दे. शेवटचं ओव्हर, एक विकेट ना 2 रन. चला, या सामन्याचं खरोखर चांगलं आयोजन आहे, सगळं चांगलं आहे. जुना बॉल द्या तिकडे. मालवणी वर्सेस एक्सरे या 2 संघादरम्यान सामना होतोय. इतके कडक नियम प्रभाकर भाऊ पूर्वी नव्हते, आताही लावलेत तरी